आरती महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत। तर पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी। ठाणेकरांना मालमत्ता कराच्या दंडाच्या रकमेमध्ये 90% सूट। ठाण्याचे महापौर शर्मिला पिंपळकर यांच्या निर्णयामुळे ठाणेकरांना दिलासा। ठाण्याचे नवनिर्वाचित महापौर शर्मिला पिंपळकर यांनी पत्रकार परिषद घेत ठाणेकरांच्या मालमत्ता कराच्या दंडामध्ये 90% सूट देण्याचा निर्णय घेतला। या प्रसंगी माध्यमांशी संवाद साधताना त्या म्हणाल्या की ठाण्याच्या काही नागरिकांनी माझी भेट घेऊन मालमत्ता करावर जी दंडात्मक वसुली आहे त्यामध्ये आम्हाला काही प्रमाणावर सवलती द्यावी, जेणेकरून लवकरात लवकर आम्हाला ती भरता येईल। त्यानुसार राज्याचे उपमुख्यमंत्री त्यांच्याशी विचारणा करून तसेच आयुक्तांची भेट घेऊन निर्णय घेण्यात आला की काहीतरी सवलत ठाणेकरांना दिली पाहिजे, ज्यांना प्रामाणिकपणे कर भरायचा आहे परंतु दंडासहित कर भरणे शक्य नाही। त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला की मालमत्ता करामध्ये 90% दंडाच्या रकमेमध्ये सवलत देण्यात यावी। एका अर्थाने या निर्णयामुळे ठाणेकरांना थोडासा दिलासा मिळेल। त्या अनुषंगाने 12 मार्च ते 25 मार्च इतका कर वसुलीचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे। त्यानंतर ती वसुली कशी व किती होते हे पाहिल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येतील। तसेच कळवा, दिवा आणि मुंब्रा येथे पाण्याची फार मोठी समस्या आहे। मी जेव्हा महापौर झाली तेव्हा सर्वात प्रथम मी अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन या पाण्याच्या समस्या सोडवण्याच्या विषयावर चर्चा केली आणि लवकरात लवकर ठाणेकरांच्या पाण्याची समस्या सुटेल अशी ग्वाही महापौरांनी दिली। मॅडम काय सांगाल, आज पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे, काय नेमकं? खरं तर ठाणेकरांकडून ठाणेकर मला भेटायला आले होते आणि त्यांच्या समस्या होत्या की मालमत्ता जो कर आहे त्याच्यावर जी दंडात्मक वसुली केली जाते तर त्यांच्याबद्दल आम्हाला सवलत मॅम दिलीत तर आम्ही ती भरणा लवकरात लवकर भरू। आणि त्यानुसार मी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याशी विचारणा करून आणि आपले ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त यांच्याशी पण आज खरं तर मी बैठक घेतली आणि त्या बैठकीत असा आम्ही निर्णय घेतला की काहीतरी सवलत आपण आपल्या ठाणेकरांसाठी दिली पाहिजे, ज्यांना कर भरायचा आहे पण तरी पण त्यांना भरता येत नाही पूर्ण हे करून, तर अशासाठी आपण त्यांना एक निर्णय घेतला की 90% कर मालमत्ता कर वसुलीवर 90% सवलत देण्यात येईल दंडात्मक। आणि आज ठाणेकरांना मला वाटतं तो दिलासा होईल आणि तसा निर्णय खरं तर 12 मार्च ते 25 मार्चपर्यंत आपण त्यांना ही सवलत दिलेली आहे आणि ती कशी वसुली होईल ते बघितल्यानंतर अजून पुढचे निर्णय पण आपण घेण्यात येतील। मॅडम, ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत एकूण 13,000 जे झाडं आहेत त्या झाडांसंदर्भात कुऱ्हाड चालवली जाणार आहे विविध प्रकल्पांतर्गत। कशा प्रकारे महानगरपालिकेच्या उपाययोजना असणार आहेत, काय आढावा बैठक घेण्यात आलेली आहे त्या संदर्भात? नाही, अजून त्याच्याबद्दल आढावा बैठक घेण्यात आलेली नाही आहे आणि मी खरं तर 2 दिवसापूर्वीच ती घेणार होती पण ठाणे महानगरपालिकेचे काही सांस्कृतिक कार्यक्रम असल्यामुळे ती बैठक झाली नाही आणि आजही पण ती रद्द झाली कारण आयुक्तांबद्दल ही चर्चा मला खूप महत्त्वाची वाटत होती, म्हणून येत्या 2 दिवसामध्ये ही बैठक लावण्यात येईल। आज राष्ट्रवादीचे जे नगरसेवक होते त्यांनी महानगरपालिकेच्या बाहेर येऊन आंदोलन केलेलं आहे पाणी संदर्भात। कळवा, दिवा, मुंब्रा, घोडबंदर परिसरामध्ये पाणी टंचाई आहे, लाखो रुपये खर्च करून पाणी घ्यावं लागतंय आणि महानगरपालिकेकडनं सुविधा मिळत नाहीये असं नगरसेवक असेल सक्रिय झालेल्या ठाण्यामध्ये। बरोबर आहे, कळवा, मुंब्रा आणि दिवा या विभागांमध्ये या ह्याच्यामध्ये पाण्याच्या बऱ्याच समस्या, 4-4 दिवस तिकडच्या नागरिकांना पाणी भेटत नाही। पण पहिल्यांदाच जेव्हा महापौर म्हणून निवडून आले त्यावेळेला पाण्याच्या विषयीच आपण बैठका घेतली आणि त्यानुसार आपण त्यांना निर्देश दिलेत अधिकाऱ्यांना की लवकरात लवकर या भागांमध्ये कळवा, मुंब्रा आणि दिवा या भागांमध्ये पाण्याच्या ज्या समस्या आहेत त्या सर्वात पहिल्या सोडवण्यात आल्या पाहिजेत आणि त्यानुसार काम चालू झालेलं आहे आणि लवकरात लवकर मला वाटतं ठाणे, कळवा, मुंब्रा आणि दिवा या लोकांच्या समस्या सुटतील। मॅडम, टँकरवरून मोठ्या मोठ्या सोसायट्यामध्ये पाणी पोहोचतं, मग नलावर पाणी का पोहोचत नाही? दुसऱ्या गोष्ट, प्रत्येक ठिकाणी पाणी मिळत नाहीये घोडबंदर परिसरामध्ये। मी सांगितलं ना की आपण सरसकट जेवढे पण ठाण्यामध्ये जो पाण्याचा विषय आहे तो त्याच्यावर सगळ्यांवरच तो निर्णय आपण घ्यायला सांगितलेला आहे पाहणी करून। तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी।
अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.